या सरकारने निवडणुकीच्या काळामध्ये मोठमोठे आश्वासन देऊन शेतकऱ्याची फसवेगिरी केलेली आहे। या सरकारला वठणीवर आणण्यासाठी आदरणीय बच्चूभाऊ कडूंनी वेळोवेळी आंदोलनाची भूमिका घेऊन शासनाला दिलेल्या आंदोलनाची आठवण करून देतात, परंतु हे शासन शेतकऱ्यांसोबत अन्याय करत आहे। आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू असे यांनी मोठ्याने सांगितले होते, परंतु कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याच्या बाबतीत ठोस पाऊल उचलले जात नाही आहे। दिव्यांगांचा पगार ज्यांना 2 हात नाही 2 पाय नाही अशा लोकांना तुटपुंज मानधनावर आणि केंद्र सरकारने मागील 50 वर्षापासून जो 200 रुपये मानधन आहे त्याच्यामध्ये वाढ करावी, त्यासाठी हा एक आंदोलन आहे। शेतकऱ्याच्या विद्युतच्या बाबतीत धान उत्पादक शेतकऱ्यावर मोठा अन्याय होत आहे। 8 तासाचा परिपत्रक काढून शासन म्हणते की आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज देतो, परंतु असे सांगायला पाहिजे की आम्ही 8 तास शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ अशा पद्धतीची आणि सोलरची लट लादून आमच्यावर एक धगड धोंडा पेलवत आहे अशी शासनाची ध्येयधोरणं आहेत। आणि ज्या काही भूमिहीन मजुरांना या 75 वर्षामध्ये एकही योजनेचा लाभ नाही आहे। एखादा शेतकरी साप चावून मेला आणि भूमिहीन मजूर तर शेतकऱ्याला 2 लाखाचा विमा आहे, परंतु भूमिहीन मजुराला 1 रुपयाचा विमा नाही। हे शोकांतिक आहे। ज्या मजुराच्या बराबर शेतकरी आपला पोट भरतो किंवा देशाची धुरा चालते अशा भूमिहीन मजुरासाठी आज या 75 वर्षामध्ये योजना आहे। म्हणून या सरकारचा आम्ही मोठ्या प्रमाणात निषेध करत आहोत। आणि यानंतर जर या शासनाने सातबारा कोरा किंवा अन्य मागणाऱ्यांचा विचार केला नाही तर 5 ऑगस्टच्या नंतर मोठी रॅली काढून गावागावामध्ये चक्काजाम आंदोलन किंवा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करून किंवा मुख्यमंत्री साहेबाच्या घरासमोर 1 लाख लोक बसवण्याचा आदरणीय बच्चूभाऊ कडूंचा मानस आहे। त्यासाठी या भागातून मोठ्या संख्येने आम्ही शेतकरी जाऊन मुख्यमंत्री साहेबाच्या घराचा घेराव करू असं आम्ही आजच्या प्रसंगी सांगतो। आणि जर या आंदोलनाच्या सरकारला जाग येत असेल तर त्यांनी शेतकऱ्याचा आक्रोश अंत पाहू नये। याच्यापेक्षा जास्त संख्येने शेतकरी उद्या 2 ऑक्टोबरला मुंबईला जो होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा दिसतील किंवा मुख्यमंत्री साहेबाच्या घरात।